जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात. IIT, NIT, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम. 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. आजच संपर्क करा. जीवनानंद संस्था संचलित सविता आश्रम पंदूर पूर्वी इतक्याच जिव्हाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड बनण्याचे काम करत असून आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन जीवनानंद संस्था काम करत आहे, असे गौरवोद्गार माऊली मित्र मंडळ कणकवलीचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी काढले. ते कुडाळ तालुक्यातील पंदूर आश्रम येथे बोलत होते. यावेळी माऊली मित्र मंडळाचे प्रदीप मसूरकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले यांच्यासह पंदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील, हरेश वालावलकर, राजेंद्र राणे, गजानन घाडी, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने पंदूर आश्रम येथील 200 निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खेळण्यासाठी विशेष भेट म्हणून नवीन कॅरम बोर्ड प्रदान करण्यात आले. माऊली मित्र मंडळाच्या वतीने 2 वर्षांपूर्वी अन्नधान्य सविता आश्रम येथे अन्नदान वाटप करण्यात आले होते. याचीच आठवण म्हणून आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून आज 200 अनाथांना अन्नधान्य वाटप करून सेवाभावी उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन पेडणेकर यांनी केले. यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की जीवनानंद संस्था निराधार, अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण, वृद्ध आणि मुलांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. संदीप परब हे गोरगरीब अनाथांचे नाथ असून देवदूत बनले आहेत. यावेळी मंडळाचे सदस्य प्रदीप मसूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जीवनानंद संस्था पंदूरच्या वतीने माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या मंडळाच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तसेच माऊली मित्र मंडळाचे आभार मानण्यात आले. आज या ठिकाणी सविता आश्रम आणि त्यांचा सांभाळ करणारे संजयजी परब यांचं हे कार्य, यासाठीच आम्ही 2 वर्षापूर्वी कणकवलीतून भरघोस मदत पण केलेली होती. त्याची आज या निमित्ताने आठवण करावीशी वाटते. त्याचप्रमाणे आमचे अशोक काका असतील, आमचे सल्लागार असतील, आमचं मित्रमंडळ, आमचे पत्रकार, या सर्वांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी माझे 75रीत आलेले भगवान कासले असतील, सुभाष उबाळे असतील, आमचे तरुण मित्र असतील, पत्रकार मित्र असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून ही सुचलेली एक आम्हाला ही आयडिया होती. त्यांच्यामुळेच ही मिळाली आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हे सर्व पाहण्याची आणि यातून नवीन काहीतरी निर्माण व्हावं आणि हा सांभाळ जो करतात तेवढं सोपं काम नाही आहे. आणि ह्यामागे माऊली मित्र मंडळ बाबा भालचंद्रांच्या कृपेने सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही देतो. मी जीवनानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना धन्यवाद देऊन, कारण त्यांचा हा उपक्रम जो आहे फार मोलाचा आहे. हे सर्वांनाच शक्य होत नाही. आज मार्केटमध्ये बऱ्याच जणांकडे पैसा अडका सगळं आहे, पण माणसाची निराधार माणसांची जी सेवा करणं हे नशिबात पण लागतं आणि कर्तृत्वात पण लागतं. त्याचप्रमाणे हे जे कार्य आहे हे फार मोठं कार्य आहे. प्रत्येक जण आज ह्यांच्या कार्याचा गौरव करत आहे. पण आज हवी तशी मदत मिळते की नाही मिळत हे मला माहीत नाही. पण प्रत्येकाने आज निदान 1-1 रुपया जरी दिला तरी हे सगळे निराधार बाकीच्या जे समाजात जसे लोक वावरतात त्याप्रमाणे इज्जतमध्ये वावरू शकतील असं मला वाटतं. आज आम्ही माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या संकल्पनेनुसार आणि अशोक काका करमेळकर यांच्या संकल्पनेनुसार एक शिदा आम्ही घेऊन आलेलो आहे. कडधान्यातील पिशवी, तांदूळ, भात, बीज सर्व तेवढी छोटीशी फुलाची पाकळी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही आमची सुरुवातच आहे. माऊली मित्र मंडळ फार मोठं आहे. त्याचप्रमाणे ह्या मंडळाचं कार्य देखील मोठं आहे. पण आज आम्ही फक्त अंदाज घेण्यासाठी आलो आहे. तर नुसतंच कसं जायचं म्हणून एक छोटीशी भेट आली आहे. ह्यानंतर ज्यावेळी आम्ही आमचे सर्व सभासद ज्यावेळी येतील त्यावेळी फार मोठं आम्ही या मदत की ह्या सर्व निराधार आणि अपंग आणि मनोरुग्ण हे सगळे जे आहेत मुलं आहेत छोटी छोटी, त्यांच्यासाठी कॅरम बोर्डसुद्धा माऊली मित्र मंडळाने दिलेला आहे.
ह्या सर्वांची सेवा करण्याची संधी माऊली मित्रमंडळाला मिळाली. आज आता अजून आमचे भरपूर लोक यायचे होते, पण त्यांना म्हटलं आम्ही थोडे जण जातो आणि काय परिस्थिती आहे तिथे बघून येतो. पण जीवन आनंद संस्थेने अगदी निर्धास्त राहावं, मदतीचा ओघ असाच चालू राहील. आम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोचू. आम्ही जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं आम्ही करू. आमच्याबरोबर पत्रकार मित्रसुद्धा आलेले आहेत, मोठमोठे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही तुमच्या भावना आम्ही पोचवू. आता आम्ही पाहणी करणार आहोत काय काय ह्यांना कमी आहे, कुठची गोष्ट कमी आहे, आणि हेच महत्त्वाचं आहे. नुसतं गेलं आणि आलं म्हणजे चालत नाही, की जी गोष्ट कमी आहे ती आपल्या नजरेतनं न बोलता त्याची पूर्तता पुढच्या वेळी करावी. त्याच वेळी कुठेतरी आम्हाला समाधान मिळेल आणि परमेश्वर आम्हाला हेच आशीर्वाद देईल. आम्हाला यांची सेवा करण्याची सर्वांच्या मनात आहे, सेवा करण्याची संधी दिली आणि परत आमची सेवा करण्याची हे योग येवो हेच आमची परमेश्वराकडे कृपा करून जीवन आनंद संस्था याचे आम्ही आभार मानतो. त्यांचे सर्व कर्मचारी आज किती मन लावून काम करतायत, त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. खरंच मन लावून आम्ही आता तिथे आमची गाडी तिथे उभी झाल्यानंतर सर्वजण आमच्या गाडीजवळ आले, आपुलकीने विचारपूस केली. खरोखर त्यांचे आम्ही भारावून गेलो आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करणार. राजेंद्र पेडणेकर आहेत, अशोक काका आहेत, राजेंद्र पेडणेकर संस्थापक अध्यक्ष आहेत, आमचे धुमाळे साहेब आहेत आणि सर्व काका उबाळे साहेब आहेत. त्यामुळे हे सर्व आम्ही आता पाहणी करणार आणि त्यानंतर काय काय जे कमी आहे ते आम्ही फक्त मनात ठेवणार आणि त्याची पूर्तता पुढच्या वेळी करणार आणि यांना सहकार्य करणार. थोडं त्यांची आम्हाला मदत केलेली आहे. याच्यापुढे अशीच मदतीची आवश्यकता आहे. आता आम्हाला ह्याच वस्तूंची गरज होती आणि अत्यंत महत्त्वाच्या वेळी त्यांनी मदत केली, त्याबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचे आभार, धन्यवाद. जोडून घ्या मनोरंजन म्हणून. आणि आमच्या येथील जे आश्रित मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांना व बांधवांना एक खेळ व त्यांचा विरंगुळा यासाठी माऊली मित्र मंडळ यांनी कॅरम बोर्ड याचाही त्यांनी आम्हाला मदत केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokarnau.com.